सकाळच्या नाश्त्यामध्ये अगर तुम्ही झटपट आणि रुचकर अशी नाश्त्याची रेसिपी बनवण्याचा विचार करताय तर आज मी तुमच्यासाठी तशीच कमी तेलाची रुचकर अशी एक नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे, जी तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला ही फार आवडेल. नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा फार फार स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा रुचकर आणि नवीन अशी रेसिपी घेऊन आलेली आहे, जी तुम्हाला नक्की आवडेल. पण त्याआधी अगर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आहात तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओज पूर्ण बघा आणि ते आवडले तर त्यांना लाईक नक्की करा. मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आता नवीन. मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला याचा डो बनवायचा आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला 2 कप गव्हाचे पीठ घालायचे आहे. तर तुम्ही ते गहू पिठाच्या जागी मैद्याचा पण वापर करू शकता. मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे. तर मी ते थंड तेलाचा वापर केलेला आहे. तर तुम्ही ते तेलाच्या जागी तुपाचा पण वापर करू शकता. त्यानंतर आता आपल्याला या पिठामध्ये थोडे थोडे करून पाणी घालायचं आहे आणि घटसर असे हे पीठ मळून घ्यायचं आहे. मग पीठ मळून झाल्यानंतर आता आपल्याला हे पीठ 10 मिनिटांपर्यंत असेच भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर तोपर्यंत आपण या रेसिपीसाठी स्टफिंग बनवूया. मग हे स्टफिंग बनवण्यासाठी आपल्याला बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला 2 कप बारीक चिरलेली मेथीची भाजी घालायची आहे. तर मी ती मेथीची भाजी स्वच्छ धुवून एकदम बारीक चिरून घेतलेली आहे. तर तुम्ही ती मेथीच्या जागी पालकाचा पण वापर करू शकता. त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मग यामध्ये आपल्याला चवीनुसार लाल मिरचीची पावडर घालायची आहे. तर आता आपल्याला हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहेत आणि या रेसिपीसाठी एकदम सोपी अशी ही स्टफिंग बनवून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला पिठाचे गोळे बनवायचे आहेत आणि यांना पीठ लावून आता याची पातळ अशी आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. मग पोळी लाटून झाल्यानंतर सर्वात आधी आपल्याला याच्यावरती चमच्याने तेल नाही तर तूप लावून घ्यायचं आहे. मग तेल लावून झाल्यानंतर याच्यावरती आपल्याला ही मेथीची स्टफिंग घालायची आहे. तर अशा पद्धतीने व्यवस्थित या पोळीवरती आपल्याला ही मेथीची स्टफिंग घालायची आहे. त्यानंतर आता आपल्याला ही जी पोळी आहे ती गोल आकारमध्ये फोल्ड करायची आहे. तर या पोळीचा आपल्याला रोल बनवायचा आहे. त्यानंतर आता आपल्याला हा जो रोल आहे तो मधून कट करायचा आहे. तर त्यासाठी मी ते कटर घेतलेला आहे. तर तुम्ही चाकूने पण कट करू शकता. तर आता आपल्याला व्यवस्थित ही पोळी जी आहे ती मधून अशा पद्धतीने कट करायची आहे. त्यानंतर ही पोळी आपल्याला गोल आकारमध्ये फोल्ड करून याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर या गोळ्याला आता आपल्याला पीठ लावायचं आहे आणि याचा पातळ असा पराठा लाटून घ्यायचा आहे. तर मी ते या मेथीचा पराठा लाटून घेतलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला हा पराठा भाजायचा आहे. तर त्यासाठी मी गॅसवर तवा ठेवलेला आहे. मग तवा गरम झाल्यानंतर हा पराठा आपल्याला तव्यावरती घालायचा आहे आणि आता हा पराठा आपल्याला दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. तर एका बाजूनी भाजल्यानंतर याच्यावरती आपल्याला चमच्याने तेल लावायचं आहे आणि त्यानंतर हा पराठा आपल्याला चमच्याने पलटवायचा आहे आणि दुसऱ्या बाजूनी पण व्यवस्थित तेल नाही तर तूप लावायचं आहे. तर आता इथे हा पराठा व्यवस्थित भाजलेला आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने मेथीचा वापर करून ही रुचकर अशी रेसिपी बनवू शकता आणि या रेसिपीला गरमागरम चहा या कॉफी बरोबर नाही तर लोणच्याबरोबर या दह्याबरोबर नाश्त्यामध्ये सर्व करू शकता.
तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपीसोबत. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.